IG लेवलची समिती आहे, एवढा मोठा फौजफाटा लागला आहे, हे सगळं सत्य शोधून काढणं नैतिक जबाबदारी त्यांची आहे. तुम्ही काय हे शोधताय का? तुम्हाला अजून यंत्रणेवर विश्वास नाही? मलाच काय हा प्रश्न तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या कुठल्याही माणसाला विचारा की आत्तापर्यंत ज्या ज्या चौकशा लागल्या गेल्या, जितकी प्रकरणं झाली त्यातनं सत्य कधी बाहेर आलं का? कधी कोणाला जेल झालं का? त्यांची जमीन जप्ती झाली का? आणि ती जप्ती झालेली जमीन किंवा जायदाद जी झाली, जसं अजित पवारांची झाली, 1000 कोटीची संपत्ती जमा केली गेली इन्कम टॅक्सकडनं, पण ती सुद्धा पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली. अशा गोष्टी घडू नये. आणि हे जे गुन्हेगारीकरण झालं आहे ना पूर्ण महाराष्ट्र राज्यात, याला कुठेतरी आता आळा घालायला हवा, म्हणून आपण हा लढा सुरू केला आहे. नक्कीच आपण जेव्हा म्हणलात की एवढे आमदारांवर गुन्हे दाखल आहे, जेव्हा त्यांना आमदारांनी नॉमिनेट केलं होतं तेव्हा तुम्ही आंदोलन का उभं नाही केलं? हे जेव्हा रिझल्ट आल्यानंतर हा ADRचा रिपोर्ट आलाय, हे मी म्हणत नाही आहे. ADR नावाची एक संस्था आहे ज्यांनी तो रिपोर्ट बाहेर काढलाय की 118 लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तर असं जर असेल तर हे लोक मंत्री म्हणून तिथे जाणार, मंत्री म्हणून तिथे कायदे बनवणार आणि ते आपल्या जनतेवर लादणार, हे मला मान्य नाही. धनंजय मुंडेसारखे जे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थारा देणारी माणसं, जे स्वतः अशी अनेक कृत्य केली आहेत त्यांनी, अशा माणसाला तिथे राहणं हे योग्य नाही. म्हणून ही लढाई आहे आणि ही सगळे आता जनतेने दिली पाहिजे. तर अनेक राजकीय पक्षांनी या प्रकरणामध्ये देखील आवाज उठवले होते. त्या राजकीय पक्षांच्या नेत्यावर तुमचा विश्वास आहे का? कारण तुम्ही या अगोदरची आंदोलनं केली होती, त्यांच्या विरोधात केलेली होती. कसं आहे की म्हणूनच काल जो मोर्चा होता त्या मोर्चात मी सहभागी नाही झाले, कारण 3 जे व्यक्ती होते, एक तर आधी शरद पवारांनी सांगितलं होतं ते येणार आहेत, जितेंद्र आव्हाड आले होते, सुरेश धस होते आणि संदीप क्षीरसागर, ही जी माणसं त्या मंचावर होती, ही माणसं त्याच प्रवृत्तीची आहेत. कुठेतरी यांचे रेती बाळू माफिया जो आहे तो यांचा मोठा आहे, आमचा छोटा आहे, म्हणून हे त्यांच्या विरुद्ध लढताय की काय? त्यांची दादागिरी मोठी आहे, आमची दादागिरी थोडी कमी पडते, म्हणून हे लढतायत की काय, असा प्रश्न पडतो. म्हणून मी त्या मंचावर गेले नाहीत. पण ही माणसं स्वतःचं राजकारणाची पोळी भाजून घ्यायला तिथे गेले होते आणि त्यांची लढाई आहे. त्यांना संतोष देशमुखांची किंवा त्यांच्या परिवाराशी काही देणं घेणं नाही आहे. एकीकडे ते म्हणतील की राजकारण आम्ही बाहेर ठेवून हे करतोय, पण हे साफ चुकीचं आहे. कुठेतरी यांना स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे, राजकारण करायचं, म्हणूनच ते लढत आहेत. परळीमधल्या लोकांना करण्यासाठी तुम्ही इथं आलात का? कारण राजकीय आणि सामाजिक माझं सगळं करिअर संपवण्याचा डाव राजकीय लोकांनी घातल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. मी गणपतीची शपथ घेऊन सांगते, कारण गणपती माझं आराध्य दैवत आहे. तर धनंजय मुंडेंचं एकट्याचं राजकारण संपवण्यासाठी हे नाही, हे खरंच सगळं गुन्हेगारीकरण जे चाललंय त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला लढा द्यायची गरज आहे आणि एक उदाहरण आपण सेट करावं, म्हणून मी हा लढा देते. आता दुसऱ्यांच्या विरोधात मग तुमची हीच लढाई असेल का? पुन्हा एकाही राजकीय लोकांचं तुम्ही नाव घेत नाहीत, आणखीन कुणाचे का? फक्त धनंजय मुंडे यांचेच पुरावे तुमच्याकडे लोक जमा करतायत? माझ्याकडे आता जसं मी म्हटलं, एकत्र सगळ्यांविरुद्ध लढणं शक्य नाही आहे. ज्यांची आमच्याकडे माहिती आली आहे त्यांची माहिती आम्ही जमा करतोय. आणि एकूण विषय हा आहे की राजकारणाचं जे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकरण झालंय ते थांबवणं गरजेचं आहे. कारण धनंजय मुंडेसारखे असंख्य धनंजय मुंडे आता महाराष्ट्रात निर्माण झालेत, त्याच्यावर आळा आला पाहिजे. नेमकी म्हणजे आणखी कोण आहेत यांच्या? कुणाचंच नाव घेत नाहीत, कुणाचंच नाव घेत नाही. दुसऱ्याचे नाव का? कुणाची माहितीच तुमच्याकडे येत नाही का, हे विचारतोय. नाही, यांची माहिती किती आहे हे तुम्ही एकदा घरी आलात तर मी तुम्हाला विस्तृतपणे माझ्या लॅपटॉपवर दाखवते. आणि जसं कोणाविरुद्धही लढायला सुरुवात केली की हे जे प्रश्न विचारले जातात, मी भुजबळांविरुद्ध केली तेव्हा म्हणाले तुम्ही माळी समाजाला टार्गेट करता, खडसेंविरुद्ध केली तेव्हा तुम्ही अमुक समाजाला करता. हे म्हणणं आता बंद करा. ह्या म्हणण्यामध्ये माझ्या तथ्य आहे की नाही आधी ते शोधा आणि त्याच्यावर कारवाई करा. पोलिसांकडे तुम्ही हे सगळं प्रकरण नेलं होतं, उलट पुन्हा एकदा पोलीस तुम्हालाच नोटिसा पाठवतायत, त्याच्याकडे कसं बघता? नाही, मला क्राईम ब्रांचकडनं एक नोटीस आली आहे आणि त्या क्राईम ब्रांचच्या नोटीसमध्ये त्यांना माहिती नव्हती की मी ही माहिती माझ्याकडची या फरार आरोपींवरची ही सगळीच्या सगळी माहिती मी आधीच SP कडे दिली होती.
ही त्यांची माहिती त्यांना कदाचित क्राईम ब्रांचला त्यांनी पोचवली नसेल, म्हणून क्राईमकडनं मला लेटर आलं. तर क्राईम ब्रांच काय, क्राईम ब्रांच, CID जी यंत्रणा माझ्याकडनं मागेल त्या यंत्रणेला मी ती द्यायला अगदी सर्रास तयार आहे. बंदूक हातात पकडलेले काही फोटो आपण ट्विट केलेले होते. बीड जिल्ह्यात तुम्हाला गुन्हेगारीकरण झाल्याचं दिसतंय का? इतर जिल्ह्यामध्ये काही सोलापूरला पण घटना होत आहेत, त्यानंतर धाराशिवला पण घटना होत आहेत, पुण्यातही घटना झालेल्या आहेत. धाराशिवमध्ये देखील सरपंचावर हल्ला झाला, परंतु तुम्ही तिथे भेट दिलेली नाही. बीड जिल्ह्यात असा वाटतोय का तुम्हाला इथं गुन्हेगारीकरण जास्त झालं? तिथेही इथे सरपंचाचीच आताच- हत्या झाली, हे विशेष. हो, ते इथेच असं नाही, सगळीकडे मी एकटी पोचू शकत नाही. तिथल्या जनतेने सुद्धा हे काम करावं. त्यांना उदाहरण म्हणून मी हे आज एका ठिकाणी लढा देते. असे लढे, स्ट्रॉंग लढे प्रत्येक ठिकाणी लोकांनी दिले पाहिजेत. माझ्यासारख्या 200-300 अंजली जर जन्माला आल्या तर ते लढे देता येतील आणि हे गुन्हेगारीकरण थांबेल. उस्मानाबादला तुम्ही जाणार का? उस्मानाबादला जाणार का? आम्ही धाराशिवला नक्की जिथे जिथे असं घडत जाईल तिथे तिथे जाऊन ते लढे देणार आहोत. परळीमधले काही फोटो आपण ट्विट केलेले होते, त्या 3 आरोपींवरती आता गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याला काय म्हणणं असणार त्या संदर्भात? जिथे जिथे या बंदूकधाऱ्यांचे फोटो मी ट्विट केले होते, खरं अपेक्षित काय होतं की SPंनी तिथे तिथे सगळे ते टेक सावी आहेत आणि त्यांनी सगळं टेक्नॉलॉजीनी सोशल मीडियावरची अशी सगळी पिस्तूल असलेली लोक खरं जमा करायला हवी होती, त्यांचे फोटो जमा करायला हवे होते आणि त्यांच्याकडे शस्त्राचे परवाने आहेत की नाही याची चौकशी करायला हवी होती. हे त्यांच्याकडनं माझी अपेक्षा होती. पण तसं न करता त्यांनी ते फोटो डिलीट करावे असं म्हणणं हे SP इथे नक्कीच चुकले आहेत. माझं त्यांना आव्हान आहे, कारण ते व्यक्ती चांगले आहेत अशी मला माहिती आहे आणि अशा चांगल्या लोकांनी जर हा कंट्रोल ठेवला, जर कारवाई केली तरच हे कुठेतरी थांबेल. या प्रकरणातल्या 3 आरोपींची डेथ बॉडी सापडली असा आशयाचा मेसेज तुम्हाला आला होता. त्याच्यात नंतर काही त्याचं बोलणं झालं का? अपडेटेशन त्याच्यात काही आलं का? किंवा एखाद्या वेळेस तपास यंत्रणा तुमच्यासोबत जर येत असेल तर त्या तिकडे जायला तुम्ही तयार आहात? ओके. कसं आहे की मला ज्या दिवशी म्हणजे परवाच्या रात्री 11:15च्या सुमारास जे आधी फोन आले आणि जी माहिती आली ती माहिती मी ताबडतोब म्हणजे 11:21ला SPंकडे पाठवली आणि ती सगळी डिटेल्स देऊन खरं अपेक्षित काय होतं की त्यांनी तिथे पथक पाठवून सगळी माहिती घ्यायला हवी होती आणि खरंच झालंय की नाही याचं क्लॅरिफिकेशनसुद्धा त्यांनी जनतेपुढे आणायला हवं होतं. तर तसं झालेलं नाही आहे. माझी परत विनंती आहे की तिथे बसवेश्वर कल्याण तिथे जर असा काही गुन्हा घडला असेल किंवा त्या बॉर्डरच्या आसपास असा कुठे काही गुन्हा घडला असेल आहे की नाही याची चौकशी व्हावी. आणि परत मी नम्र विनंती करते, हे करण्याचं काम आहे ते पोलिसांचंच आहे. ते सुद्धा जर ते करू शकत नसतील तर मी करायला तयार आहे. प्राजक्ता माळी या अभिनेत्री आहेत, त्यांनी आरोप केले राजकीय कुठलाही वाद टोकाला गेल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्रात महिला अभिनेत्र्यांना टार्गेट केलं जातं. सुरेश धसावरती आरोप केले, मात्र सुरेश धस माफी मागणार नाही असा पवित्रा त्यांनी. सुरेश धस हे बोलताना अतिशय कधी इररेलेव्हंट गोष्टी बोलतात, ज्याचा कुठेही संदर्भ नाही अशा गोष्टी बोलतात. आणि तसाच एक त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ज्याच्यात त्यांनी 3-4 अभिनेत्र्यांची नावं घेतली होती, त्याची आणि संतोष देशमुखांच्या खुनाची काहीही संबंध नसताना त्यांनी उगाच त्यांची नावं घेऊन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न केला तो साफ चुकीचा आहे. त्यांनी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित होतं. आणि खरं तर आत्ताच्या गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी ताबडतोब एक डायरेक्टिव्स द्यायला पाहिजेत की कुठल्याही आमदाराने किंवा खासदाराने महिलांबद्दल अपमानास्पद बोलू नये असे डायरेक्टिव्स हे त्यांच्याकडनं आले पाहिजेत. पण तसं झालं तर आनंद होईल. थँक्यू. राजकारण याचं आता गुन्हेगारीकरण किती मोठ्या प्रमाणावर होत चाललं आहे, कारण सगळ्याच पक्षांना विनेबिलिटी आहे हे साध्य करण्यासाठी अतिशय चुकीचे असे लोक आमदार खासदार म्हणून पाठवले जातात. लोकांकडे दुसरा तिसरा पर्याय नसतो म्हणून जबरदस्तीने ह्याच लोकांना निवडून पाठवावं लागतं. जसं आत्ताच्या घटनेला 288 आमदारांपैकी 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ज्याच्यात मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप इतके भयानक गुन्हे असताना अशा लोकांकडे चॉईस नाही म्हणून निवडून जर आमदार आणि खासदार करणार असाल तर प्रत्येक जिल्ह्यात
वाल्मिक कराड आणि त्यांची मोठी मोठी गँग तयार होणार आहे. एकच गँग नाही तर अशा 3-3, 4-4 गँग तयार होतात आणि सगळंच म्हणा, वाळू माफिया, खंडणी वसूल करणं, लोकांच्या जमिनी लुबाडणं, हे सगळे प्रकार सर्रास होत आहेत आणि त्याची अनेक उदाहरणं माझ्याकडे आली आहेत. अनेक त्याचे व्हिडिओज, फोटोज आले आहेत. म्हणूनच नुसतंच ठिय्या आंदोलन न करता आम्ही याचं थोडासा बदल करून एक नवीन प्रकारचं आंदोलन म्हणजे सत्यशोधक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय याच्यासाठी की काल आम्ही एक दिवस जेव्हा बसलो, इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी येऊन आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या, त्या जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. तर येत्या काही दिवस जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, जोपर्यंत वाल्मिकी कराडांना अटक होत नाही आणि 3 आरोपी जे फरार होते, ज्यांची आत्तापर्यंत काहीच माहिती मिळत नाही आहे, त्यांना जोपर्यंत का तर अटक किंवा त्यांच्याबद्दलची माहिती जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत बीड न सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे. तर रोज 10 ते 12 कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर आम्ही थांबणार. जे लोक आणून माहिती देतील अशा लोकांकडनं माहिती घेऊन तिथे जाऊन तथ्य शोधून एक एक गोष्ट आम्ही बाहेर काढणार. आत्ताच्या घटनेला या 2च व्यक्तींविरुद्ध का करणार आहे ते सुद्धा मी सांगते. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांविरुद्ध ही लढाई आत्ता सुरू होते, पण याचा अर्थ हे दोघंच गुन्हेगार आहेत असं नाही. इतरही राजकारणी बीडचे तितकेच गुन्हेगार आहेत, पण सगळ्यांविरुद्ध एकत्र करणं शक्य नाही. म्हणून याची सुरुवात आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांपासून करतोय. ते व त्यांचे सहकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे साथीदार यांनी जे कुकृत्य केलं असेल ते आणून आम्हाला सांगावं असं नम्र विनंती मी बीडच्या नागरिकांना करते. पूर्ण जिल्ह्याच्या लोकांना विनंती करते की त्यांनी येऊन आम्हाला ती सत्य सांगावं. ताई